जाऊयात पंढरीच्या वारीला। हजारो वारकऱ्यांच्या मांदियाळीमध्ये आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान आज ते ठेवतायत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये होता, तर माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा विठोबा मंदिरामध्ये होता। प्रस्थानाआधी आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। 2 दिवसाच्या मुक्कामानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान पुण्यातून आज होतंय। पंढरपूरच्या दिशेने ज्या विठुरायाचं दर्शन घेण्याची आस सगळ्या वारकऱ्यांना लागली आहे। 2 दिवसाच्या मुक्कामानंतर या दोन्ही पालख्या आज पुण्यातून सकाळी त्यांच्या निर्धारित स्थळी म्हणजेच पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतील। मी सध्या पुण्यातील संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच निवडुंगा विठोबा मंदिराच्या ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी भक्तिमय वातावरण पहाटेपासूनच आपल्याला पाहायला मिळतंय। जो पादुकांचा रथ आहे तो देखील आता आकर्षक फुलांनी सजवलेला आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर देखील या रथाला सुद्धा आता CCTV लावण्यात आलेले आहेत आणि पुढे तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती हडपसर मार्गे पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल, तर दुसऱ्या बाजूला माऊलींची पालखी जी आहे ती सासवड जेजुरीच्या मार्गे पंढरपूरला निघेल। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज।